शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा ट्विट करत एकनाथ शिंदेंवरती निशाणा साधलाय। त्यांनी कवी प्रेमचंद यांच्या कवितेच्या काही ओळी ट्विट केल्या आहेत। संसार में सबसे आसान काम अपने को धोखा देना है असं ट्विट संजय राऊतांनी केलंय। संजय राऊत हे ट्विटरच्या माध्यमातून वेळोवेळी काही शायरी किंवा काही कवितेच्या ओळी ट्विट करत टीका करण्याचं काम करत असतात आणि आता पुन्हा एकदा एक ट्विट संजय राऊत यांच्याकडून ते म्हणतात, संसार में सबसे आसान काम अपने को धोखा देना होता है प्रेमचंद असं हे संजय राऊतांचं ट्विट। तर ट्विट सोबतच आज सामनाच्या अग्रलेखातून सुद्धा शिंदे गट आणि भाजपवरती जबरदस्त टीका करण्यात आली आहे। महाराष्ट्राची सूत्र आज संपूर्णपणे दिल्लीच्याच हाती आहेत। शिवरायांच्या महाराष्ट्राची इतकी दारुण अवस्था कधीच झालेली नव्हती। शिवसेना फोडणं आणि त्या फुटीचे नजराणे दिल्लीश्वरांच्या चरणी अर्पण करणं यातच मुख्यमंत्री शिंदे मशगूल आहेत अशी घणाघाती टीका शिंदे आणि भाजप सरकारवरती सामना वृत्तपत्रातून करण्यात आली आहे। राज्य बुडतंय ते बुडलं तरी पर्वा नाही अशी सध्याच्या सत्ताधाऱ्यांची धारणा आहे। मात्र त्या प्रलयात महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि मराठी अस्मिता सुद्धा गटांगळ्या खाताना दिसते हे गंभीर आहे असं म्हणत सामनाच्या अग्रलेखातून शिंदे आणि भाजपवरती ताशेरे ओढण्यात आले। तर एक नजर टाकूयात सामनाच्या अग्रलेखात नेमकं आज काय म्हणण्यात आलंय, शिंदे भाजपवरती कशी टीका करण्यात आली आहे। महाराष्ट्राची सूत्र आज संपूर्णपणे दिल्लीच्याच हाती आहेत। शिवरायांच्या महाराष्ट्राची इतकी दारुण अवस्था कधीच झालेली नव्हती। शिवसेना फोडणं आणि त्या फुटीचे नजराणे दिल्लीश्वरांच्या चरणी अर्पण करण्यात शिंदे मशगूल आहेत। महाराष्ट्रावरती सध्या आसमानी संकट आहेच, पण सुलतानी संकटानं राज्य जास्त बेजार आहे। पूर्वीचे सुलतान मंदिरं पाडायचे, आजचे सुलतान शिवसेना फोडतायत। शिंदेंनी मोदी शहांच्या चरणी शिवसेना खासदारांचा सुद्धा नजराणा चढवलाय। महाराष्ट्राची सूत्र आज संपूर्णपणे दिल्लीच्याच हाती आहेत आणि शिवरायांच्या महाराष्ट्राची इतकी दारुण अवस्था कधीच झालेली नव्हती अशी टीका शिंदे गट आणि भाजपवरती सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे।